सलाईन मधून विष प्रयोग झाला हा गंभीर आरोप त्यांनी गृहमंत्र्यांमध्ये घेतला। आता अशा हास्यास्पद आरोपाला मी काय उत्तर आहे? प्रश्न सुद्धा विचारणार सहकारी जे आंदोलन स्वतः जरांगे करून त्यांचे सुद्धा सहकारी त्यांच्यावर आरोप करतायत। हे गणित मी मगाशी सांगितलं की मला आता जरांगेवर प्रश्न विचारू नका, काम आहे, अधिवेशन सुरू आहे, विचारताय। आणि मागे मगाशी सांगितलं की आता काही नाटकांचं स्क्रिप्ट वगैरे लिहायला सुरुवात झालेली आहे माझी। एक जे आहे ते रायगडाला जाग येते त्या धर्तीवर जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते, आणि दुसरं श्रीकांत मोदी साहेबांचं एक नाटक होतं सीमेवरून परत जा। हे दोन नाटकाची जवळजवळ सध्या मी चर्चा आहे, मला वेळ नाही आता त्यावेळेला। शेवटच्या सध्या सुरू या नाटकावरती पडदा कधी सर या स्क्रिप्ट तुम्ही लिहिताय याची अरे मैं क्या देखूं, इसमें देखने ना उसे आपको सुनने लायक है। अभी पहले से मैं बात कर रहा हूँ, मगर अभी जो लोगों के ध्यान में आया है ये जो है ये जैसे कि जो हम लोग जो मराठी में कहते हैं कि जो बजरंगबली की पोस्ट जैसे बढ़ती जाती है ऐसे ही जो है एक एक मांगे जो है बढ़ते जा रहे हैं। अब ये सब लोगों को ध्यान में आया है कि किस ढंग से जो गालियां पक रहा है, मुख्यमंत्री को भी गालियां पक रहा है। मराठा समाज को अलग आरक्षण देने के बावजूद जो सारे सरकार को, सारे लोगों को गलत सलत जो है गालियां पक रहा है, तो सब लोगों को ध्यान में आया है। एक तो उसकी कुछ शिक्षा नहीं है, उसका कुछ अभ्यास नहीं है, उसको कानून कुछ समझदार नहीं है। अब करे तो करे क्या? अभी सब लोग जो है पुलिस उसमें ध्यान दे रही है कि भाई क्यों ऐसा जो है बर्ताव कर रहा है, देखते हैं क्या। पुन्हा एकदा तुम्हाला वाटत नाही सरकारला अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं जाते? आता हे पोलिसांनी जे अशा कायदा हातात घेतील, पोलिसांचं काम आहे की त्यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। गृह विभागाला उशिरा जाग आली असं नाही वाटत तुम्हाला? तर आता जे आहे म्हणतात त्याप्रमाणे कोण आहे, काय आहे, त्याच्याच आजूबाजूचे लोक काय बोलतात तर पोलीस चौकशी करतील आणि मग त्याच्यावर काय निघतं ते आपण सर गृह विभागाला उशिरा जाग आली असं नाही वाटत? गृह विभागाला